अहिल्यानगर कर्जत तालुका येथील एक डाकुलिमगाव म्हणून गाव आहे. तर इथं गायरान जमीन आहे. गायरान जमिनीमध्ये या शेतकऱ्यांची 5 एकर जमीन यांच्या नावावर आहे. यांना ग्रामपंचायतचा ठराव दिला आहे. तरी सुद्धा हवादा कंपनीने इथं सौर ऊर्जाचे प्रकल्प यांच्या वावरात नेहमी अर्ध्या वावरात केलं आहे. त्याच्यामुळे मला या शेतकऱ्यांनी आज सकाळी फोन केला. काका म्हणले मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. हे म्हणले हे दोन्ही जोडी म्हणले आम्ही एकदा आज विहिरीत उडी टाकणार किंवा फाशी घेणार किंवा एखाद्या ट्रक खाली उडी हाणणार. त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. त्याला म्हणलं तुम्ही मरू नका. मी समक्ष इथे पाहणी करतो, सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करतो आणि मग तुमचा तुम्ही निर्णय घ्या. तर इथं आल्यावर मला त्यांनी क्वार्टरला दाखवलं. तर ह्यांच्या वावरात आवाजा कंपनीचा सौर प्रकल्प होऊ नये म्हणून यांनी क्वार्टर केलं होतं. हे होऊ नये यांच्या वावरात म्हणून यांना क्वार्टरचा स्टे मिळाला आहे. ते दाखवतो तुम्हाला. क्वार्टरचा स्टे आहे. त्याच्यामुळे मी इथं समक्ष पाहणी करून यांच्या जमिनीची पाहणी करून दौलत जाधव PI साहेब यांना फोन केला होता. ते म्हणले तुम्ही तहसीलदार साहेबांना फोन केला. गुरु बिराजदार कर्जतचे तहसीलदार यांना फोन केला. त्यांनी सगळी माहिती दिली. पण पुन्हा आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्याला फोन केला. अधिकाऱ्याला सांगितलं जोपर्यंत कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत या शेतकऱ्याच्या जमिनीतलं काम करायचं नाही. तुमचं बाकीचं असेल तसं तुम्ही काम चालू द्या. त्याचा आमची काही तक्रार नाही. शेवटी कोर्टाचा निर्णय अंतिम राहील. याला तुम्ही आत्महत्या करू नका. तुम्ही माझा ऐका. तुम्हाला कोर्टाचा निर्णय मान्य आहे ना? मान्य आहे. मग तुम्ही आत्महत्या काढू कसं करायची? काय ह्यांना आम्ही 7 ऑक्टोबर 2024 ला तहसीलदार प्रांत आणि जिल्हा अधिकारी ह्यांना निवेदन दिलं आम्ही. त्यांनी कुठलीच याची दखल घेतलेली नाही. तेव्हापासून आम्ही ह्या रानात रोज सकाळचं सांजचं येऊन बसतोय. तरी ह्यांनी आम्हाला आमचं म्हणणं एवढंच होतं. सौर ऊर्जेला आमचा विरोध नव्हता. फक्त आमचं 5 एकर रान जी आहे जमीन आहे ही क्षेत्र सोडून तुम्हाला सौर ऊर्जा प्रकल्प करण्याची आमची कुठलीही हरकत नाही अशी मी अर्जात नमूद केलेलं आहे. पण तरी ह्या सौर ऊर्जा प्रकल्पाने कुठलं बी आम्हाला म्हणायची तुम्हाला कलेक्टरचा आदेश आहे का, तुम्हाला आमका आहे का, तमका आहे का, दमदाटी करून ह्यांनी ही पाईप ही वगैरे सगळे अँगल वगैरे रवून घेतलं. ते आम्ही सकाळचं सांच्याला येऊन इथं त्यांना सांगायचो नकाराव करू. माझी 3 इंचीची पाईपलाईन ह्याच्यामध्ये होती. ह्यांनी सगळं काढून टाकलेलं आहे आमचं. आणि 1984 पासून ही जमीन माझ्याकडे वैतील आहे. आज रोजी 40 वर्ष झालं माझ्याकडे ताब्यात. पोलिसांनी त्या दिवशी सांगितलं ना डॉक्टरने दिलं. मग ते ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले त्यांनी म्हणला तुम्हाला म्हणला ते मशात जो सारखं प्रकरण होईल म्हणला ही तुमचं म्हणला इथं म्हणला ही बरोबर नाही म्हणला. तुम्ही आडवे येतात म्हणला. तुम्हाला मारून टाकू म्हणले का? मारून टाकत दमकी सारखं मग तुमचं काय काम असतं म्हणला. कशामुळे अडथळा आणतात म्हणला तुम्ही. मग तुम्हाला कोर्टाचा निर्णय मान्य राहील ना. माझं एक मत आहे. मला ग्रामसभेचा ठराव आहे. माझी इकीला नोंद आहे आणि ग्रामसभेने म्हणजे ग्रामपंचायतीने मला युएल फॉर्मवर राजीनामा दिला ह्या जागेचा. तुम्ही काय का तुम्ही काही होऊन द्या मारायचं नाही. तुम्ही मरता तुमचा दोघा जीव जाईन. जमीन जागावर राहीन. जमीन सरकार ताब्यात घेईन. जिवंत असताना काय कोर्ट निर्णय देईन ते तुम्हाला मान्य आहे. कोर्टाचा निर्णय मान्य नाही. आवाज कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा निर्णय मान्य. जो आता तुम्हाला किती तारीख पडली आता कोर्टात? 1 तारीख पडली 1 एप्रिल 2025. तोवर काम अधिकारी सांगितलं अधिकारी मान्य केलं. ते कोर्टात जोपर्यंत कोर्टाचा निर्णय होतो तोपर्यंत काम करणार नाही. बाकीचं करणार ह्यांची जमीन काम करायचं नाही असं मी सर्व अधिकाऱ्यांना समज दिली आहे. आत्महत्या अजिबात करायची नाही. कळलं तुम्हाला काय म्हणतो मी? जमीन जागावर राहीन. पण माझं एक म्हणणं काका ह्यांनी कोर्टाचा स्टे असताना देखील ह्यांनी हिकडलं काम घेतलेलं करून सगळं ह्यांनी कोर्टाच्या स्टेला म्हणजे त्याला जाऊन सांग म्हणजे कोर्टाला म्हणजे न्याय देवतेचा इतका मोठा त्यांनी घोर अपमान करतोय. ह्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे नियमाने. न्याय देवतेचा म्हणजे अपमान करतात म्हणजे कोर्टाला जाऊन सांग म्हणजे जाऊन तिथं म्हणजे एकेरी भाषा वापरून बोललेत की कोर्टात न्याय देवतेला. अधिकाऱ्याकडे फोन केला का नाही? आपण करतात अधिकारी म्हणले का नाही काम बंद करतो म्हणले का नाही? म्हणलेत ना. मग आता म्हणले ह्यांनी पूर्ण काम होत आलो ह्यांचं आता. मग तुम्हाला आज मला फोन करा कोणी सांगितलं का तुम्हाला डोक्यात आत्महत्या करायची होती का नव्हती? मग आता शेवट तुम्हाला शेवट सांगून शेवटचा निर्णय. तरी मी मागच्या बारीनं या कॉलमचं काम चालू असताना आम्ही बुटाच्या बाट्या घेता तुम्हाला म्हणलं की आता तरी काम थांबवतील. पण तरी बी त्यांनी ते दत्तिंगशाहीवर काम केलं. धमकी देऊन आम्हाला
तुझा काय संबंध आहे इथं? तो निलेश आरडे, मी डायरेक्ट नाव घेऊन बोलतो, तो निलेश आरडे त्याच्या पाहुण्याने काम घेतलेलं आहे. तेव्हा म्हणला तुझं काय राहील इथं काम आहे, मला सारखंच म्हणला दम देऊन. काम कोणाचं असू दे, तुमचं काम होणार नाही कोर्टात निर्णय होईपर्यंत. कंपनी मी कोर्टात जाईन, तुम्ही कोर्टात जाऊ शकता, तुमचं निर्णय होईन ते होईन, तोपर्यंत काम होणार नाही. आणि आत्महत्येच्या डोक्यात अजिबात घ्यायचं नाही असं मी सर्व अधिकाऱ्यांना, जबाबदार अधिकाऱ्यांना सांगतो. आणि सरकारला सुद्धा मी विनंती करतो, हे तुमचं हे करून काय उपयोग नाही, शेतकऱ्याला फायदा होईल पण या जोडीचा जीव जाईल, यांचे लेकरं बाळ उघड्यावर पडतील. त्याच्यामुळे मी सर्व अधिकाऱ्यांना, सरकारला विनंती करतो, यांचा जीव जाईल असं करू नका. असे जे कोर्ट निर्णय देईल यांना मान्य आहे, कंपनीला मान्य आहे, मग तुम्हाला मान्य आहे, तुम्ही मग यात काम कशामुळे करता, असे चुकीचं करू नका. मी सगळे तपास केला, मला सुद्धा हे मान्य नाही, कोर्टाचा अपमान करणे मला मान्य नाही. त्याच्यामुळे सर्वांना परत विनंती करीत नाही पुन्हा मी, पण या जोडीचा जीव वाचण्यासाठी मी सर्व अधिकाऱ्यांना, हवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना मी विनंती करतो, यांचा जीव वाचवा, कोर्टात यात काम करू नका अशी तुम्हाला परत विनंती करतो. तुम्हाला बोलायची काय? सत्यमेव जयते. आपल्या कुटुंबाच्या हेल्थ इन्शुरन्ससाठी आज संपर्क करा महेंद्र बागल यांना. आमचा पत्ता बागल सर्व्हिसेस, गाळा क्रमांक 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कोलदन रोड, कर्जत. मोबाईल क्रमांक 9011400903. तिरुपती रूफिंग इंडस्ट्रीज, विश्वासाचा ठसा असलेली पत्रा कंपनी. आमच्याकडे उपलब्ध आहेत उच्च दर्जाचे छतपत्रे, चॅनल, अँगल, पाईप आणि हार्डवेअर, टाटा, ओपोलो व जगप्रसिद्ध ब्रँडचे पत्रे आणि बरंच काही. आमच्या शोरूमला एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता राशीन रोड, जिओ पंपाजवळ, कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल क्रमांक 7507747048. कर्जत मधील डॉक्टर कापसे यांच्या साई अद्वैत हॉस्पिटलमध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत मोफत उपचारांसाठी सुविधा उपलब्ध. आयसीयू, जनरल शस्त्रक्रिया विभाग, सर्पदंश, विषबाधा, हार्ट अटॅक, अर्धांगवायू आणि इतर उपचारांसाठी 24 तास सेवा उपलब्ध असलेले साई अद्वैत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर युनिट, कर्जत मिरजगाव रोड, कर्जत.